जनरली अशा गाठी या पू किंवा ॲप्सेसच्या वगैरे असू शकतात. पण तुझी गाठ सोनोग्राफीवर पण असं दाखवतंय की जरा ती हायली सस्पिशियस फॉर मॅलिग्नन्सी आहे, म्हणजे कॅन्सर पण असण्याची शक्यता असू शकते त्याच्यात. तर डायरेक्ट गाठ काढायचं वगैरे असं ट्रीटमेंट करत नाही आपण. आधी काय करूया, एक छोटंसं तिथं जागच्या जागी भूल देऊन ट्रूकट बायोप्सी नावाची गोष्ट असते. म्हणजे एक मशीन असतं, त्याच्याने आपण त्याचे बारीक गाठीचे 3-4 सॅम्पल काढणार बारीक केसासारखे आणि ते तपासायला पाठवणार. जर का त्याच्यात साधीच गाठ आली तर मग फक्त गाठ काढून टाकायची, एवढंच असतं. त्याच्यात बाय चान्स वेगळं काय आलं तर मग त्या पद्धतीने ट्रीटमेंट करावी लागते. त्याच्यामुळे नुसती गाठ काढणं हे ट्रीटमेंट नाही, आणि बायोप्सी केल्याने काही आजार पसरून जाईल, जास्त वाढतो वगैरे, हे सगळं चुकीचं असतं. त्याच्याने काही असं होत नाही. आणि नुसतं ॲप्सेस आलं म्हणजे इन्फेक्शनचीच गाठ आहे आता, तर मग त्याला फक्त आपण ती गाठ काढण्याचं पुरतं ऑपरेशन करू शकतो. पण हे बायोप्सी करणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे ना? ते आज पण करू शकतो लगेच. ते काय ओपीडी बेसिस प्रोसिजर आहे. तुला काही खूप दुखणार नाही, काही त्याच्यातनं खूप ठणका मारेल वगैरे असं काही नाही. टाके पडत नसतात. एक बारीक एकदम नख काढल्यासारखं बारीक छोटंसं खरचडल्यासारखी फक्त एक जखम असते. ती पट्टी करून ठेवतो आपण. ती आपोआप 2-3 दिवसांनी भरून जाते. ठीक आहे.